विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आजही कायम आहे। काल विदर्भात सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी इथे 47.1 अंश सेल्सिअस होतं। याच ब्रह्मपुरीत आज दुपारी 2:30 वाजेपर्यंत 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तर चंद्रपूर जिल्ह्यात दुपारी 2:30 वाजेपर्यंत सर्वाधिक 46.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। विशेष म्हणजे उष्णतेचा रेड अलर्ट हा दुसऱ्या दिवशी सुद्धा अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यासाठी कायम आहे। तर नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट आहे। त्यामुळे कामाशिवाय दुपारच्या वेळेत नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन शासनाकडून करण्यात आलंय। अमरावतीमध्ये उष्णतेची लाट कायम आहे। मागच्या 5 दिवसांपासून तापमान 46 अंशांचा पार गेलंय। विदर्भाला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय आणि तापमान 47 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे। दरम्यान आज दुपारी 2:30 वाजेपर्यंत अमरावती शहरामध्ये 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाने केलंय। मागील आठवड्याभरापासून अमरावती जिल्ह्यामध्ये उष्णतेची लहर आपल्याला पाहायला मिळते। पारा जो आहे तो 45-46च्या वरती अमरावती जिल्ह्याचा आहे। त्यामुळे गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा असं हवामान खात्याने सुद्धा सांगितलेलं आहे। आणि काल उष्णतेची जी रेड अलर्ट जाहीर केला होता, आज सुद्धा हवामान खात्याने अमरावतीसाठी रेड अलर्ट जाहीर केलेला आहे। त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं सुद्धा आवाहन केलेलं आहे। आणि जे छोट्या छोट्या गल्ल्या आहेत त्या निर्मनुष्य आपल्याला पाहायला मिळते आणि जे छोटे छोटे व्यवसाय ते सुद्धा दुकान बंद करून घरी राहणंच पसंत करत आहे। आणि जे शीतपेयचे दुकान आहे त्या ठिकाणी आपल्याला खूप गर्दी जे आहे ते कामानिमित्त बाहेर पडतात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। ताक असो, लस्सी असो, लिंबू पाणी असो, या छोट्या छोट्या दुकानावर अमरावती शहरामध्ये सध्या आपल्याला गर्दी पाहायला मिळते। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्बाण, ABP माझा, अमरावती। मागच्या 3-4 दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यामध्ये सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे। उष्णतेने गेल्या 12 वर्षातला उच्चांक मोडलाय। सन 2014 मध्ये गोंदिया जिल्ह्याचं तापमान 45.1 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं होतं। त्यानंतर तब्बल 12 वर्षांनी यंदा तापमानाचा पारा काल 45.2 अंशांवरती पोहोचलाय। गोंदियामध्ये आज दुपारपर्यंत 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय आहे। प्रशासनाने परिस्थितीचं गांभीर्य ओळखून नागरिकांना काळजी घेण्याचं तीव्र आवाहन केलंय। मध्ये उष्णतेची लाट असून गोंदिया जिल्ह्यात देखील पारा जो आहे तो 45 अंशांवर गेलेला आहे। काल 21 मे 2026 रोजी गोंदिया जिल्ह्यात 45.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद घेण्यात आली आणि तब्बल 12 वर्षानंतर इतका तापमान नोंदविला गेला आहे। सध्या मी गोंदिया शहरातील कुर्वानाका चौक परिसरामध्ये आपण जर का बघितलं तर आता दुपारची वेळ आहे, कडाक्याची ऊन आहे आणि या उन्हापासून बचाव करण्याकरता जे नागरिक आहेत ते डोक्याला कपडे बांधून घराबाहेर पडताना आपल्याला चित्र बघायला मिळत आहे। गोंदिया जिल्ह्याच्या तापमानाचा जर विचार केला तर 31 मे 2014 रोजी 45.1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद घेण्यात आली होती आणि त्याच्यानंतर तब्बल 12 वर्षानंतर म्हणजेच काल 45.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद घेण्यात आलेली आहे। कडाक्याची ऊन सध्या असल्यामुळे गोंदिया जिल्हा प्रशासनाच्या वतीने सातत्याने नागरिकांना घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे। आणखी 2 ते 3 दिवस पारा सातत्याने वाढणार असून याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर देखील पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याच्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन गोंदिया जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। देवेंद्र रहांगणे, ABP माझा, गोंदिया। अधिक महिन्यानिमित्त बीडचं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पुरुषोत्तमपुरीमध्ये भाविकांची मोठी गर्दी होतीये। देशातील एकमेव पुरुषोत्तम मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची रांग लागलेली आहे आणि वाढत्या उष्णतेतही भक्तांचा उत्साह कायम आहे। दरम्यान भाविकांना उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी देवस्थान ट्रस्टकडून स्प्रिंकलर्स, जम्बो कूलर आणि थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। पुण्यात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे। शहराच्या पश्चिम आणि पूर्व भागामध्ये पाऊस झालाय। हवामान विभागानं पुढचे 2 दिवस पुण्यात पावसाचा अंदाजही दिलाय। दरम्यान आज झालेल्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासाही मिळालाय। पुणे शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं आणि आता पावसाला सुरुवात झालेली आहे। पुणे शहरातील विविध भागामध्ये सध्या पावसाच्या हलक्या सरी या ठिकाणी बरसत आहेत।
आणि यामुळं आपण बघतोय की वातावरणात एक चांगलाच बदल या ठिकाणी आपल्याला दिसतोय। पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात मागील 4 ते 5 दिवसांपासून पारा चांगलाच वाढलेला होता, उन्हाचा तडाखा जाणवत होता। जवळपास 40 डिग्री टेम्परेचर पुणे शहरात नोंदवलं गेलं होतं आणि आज जर आपण बघितलं तर या पावसामुळं पुणे शहरात काहीसा गारवा निर्माण झालेला आहे, वातावरण या ठिकाणी बदललेलं आहे आणि साहजिकच यामुळं सगळ्यांना काहीसा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे। हवामान खात्याकडून जो अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यानुसार पुढील 1 ते 2 दिवस अशाच पद्धतीने पावसाच्या हलक्या सरी, कुठं वादळी पाऊस देखील पाहायला मिळणार आहे। पुणे जिल्ह्यातीलच पुरंदर असेल, भोर असेल त्या ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे आणि त्यात पुण्यात देखील अशा पद्धतीने अनेक भागामध्ये सध्या हलक्या पावसाच्या सरी बरसत आहेत। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी गई, ABP माझा, पुणे। पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। आभाळ आल्यामुळे भर दुपारीच पिंपरीमध्ये अंधारमय वातावरण झालं होतं। पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या पिंपरी चिंचवडकरांना अखेर दिलासा मिळालाय। गेल्या 2 दिवसांपासून ढग दाटून येत होते, मात्र पाऊस पडत नव्हता। आज मात्र मुसळधार पावसामुळे रस्त्यावरती नागरिकांची तारांबळ उडाली। पिंपरी चिंचवडमध्ये दुपारच्या 4 वाजता असं अंधारमय वातावरण झालेलं आहे। ढग सगळे दाटून आलेत, अंधार सगळा जो आहे तो पडलेला आहे आणि धोधो पाऊस सुद्धा या ठिकाणी कोसळतोय। गेल्या 2 दिवसांपासून दुपारच्या वेळेला ढग हे दाटून येत होते आणि ढगाळ वातावरणात पाऊस कोसळेल अशी सर्वांना अपेक्षा होती, कारण उकाडा एवढा वाढलाय प्रचंड, म्हणजे अगदी 40च्या पार जो आहे तो तापमान रोज जात आहे। परंतु पाऊस पडेल आणि गारवा निर्माण होईल अशी सर्वांना अपेक्षा होती आणि ही अपेक्षा आज या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। या पावसामुळं गारवा जो आहे तो निर्माण होईल अशी अपेक्षा आहे। परंतु आता मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आहे आणि इथं आपण बघू शकतो या महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरती अनेक जण अडकून पडलेले आहेत, कारण कुणालाच शाश्वती नव्हती, कुणालाच खात्री वाटत नव्हती की पाऊस जो आहे तो या ठिकाणी पडेल, कारण 2-3 दिवसापासून ढगाळ वातावरण होत होतं, मात्र पाऊस जो आहे तो या ठिकाणी पडत नव्हता। आज मात्र पावसानं या ठिकाणी तुफान हजेरी लावलेली आहे आणि दुसरं म्हणजे दुपारच्या 4 वाजता हे असं सगळं वातावरण जे आहे ते अंधारमय या ठिकाणी झालेलं आहे। शाश्वती आत्ताही नाहीये की हा पाऊस कधी थांबेल आणि हे जे अडकलेले सगळेजण आहेत ते आपापल्या घरी कधी परततील। अपेक्षा करूयात की या पावसामुळं किमान गारवा जो आहे तो या ठिकाणी पसरेल आणि जी गरमी होती ती ओसरेल। कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। रायगड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। दक्षिण रायगडनंतर आता खालापूर, खोपोली, कर्जत परिसरातही जोरदार पाऊस पडतोय। बोरघाट, मुंबई पुणे जुना महामार्ग, एक्सप्रेस वे आणि ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचंही पाहायला मिळतंय। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट अधिक गडद होत आहे आणि 92 गावं आणि तब्बल 500 वाड्या वस्त्यांवरती भीषण पाणी टंचाई आहे। नागरिकांची पाण्यासाठीची भटकंती थांबवण्यासाठी प्रशासनाकडनं 73 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। दरम्यान कोट्यावधी रुपये खर्चून राबवण्यात आलेल्या जलजीवन योजनेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार असा प्रश्न नागरिक विचारतायत। काय होतं, आमचं गाव डोंगराळ भागात असल्यामुळे पर्जन्यवृष्टी अति प्रमाणात होती, परंतु पाणी पण त्या पद्धतीने वाहून जात आहे। पाणी काही गावात थांबत नाहीये। जलजीवनचे जे कामं झालेले आहेत त्याच्या पाईपलाईनचं काम पूर्ण झालं, परंतु त्याला पाणी काय अजून आलेलं नाहीये। आमच्या जवळजवळ 10 ते 11 गावांची ही समस्या आहे। त्याची परिस्थिती खूप गंभीर आहे आमची। आम्हाला पाणी नाही राहत उन्हाळ्यात, टँकर विकत घ्यावं लागत आहे 1,500-2,000 हजाराचे। पाणी नाही राहत, जनावरांना बाहेर जनावरं नेऊन घातलीत आमची, पियाला पाणी नाही राहत, वापरायला नाही राहत। आता राजकीय बातम्या। विधान परिषदेची निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांचं यावर एकमत झालंय। काही ठिकाणी पारंपरिक जागांची अदलाबदल केली जाणार आहे। भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी 2 जागा लढवणार असल्याची माहिती आहे। याच आठवड्यात जागा वाटप पूर्ण केलं जाईल।
पुणे विधान परिषदेची जागा ही राष्ट्रवादीच्या हक्काची आहे, मात्र त्या जागेवर आता भाजपनेही दावा ठोकलाय. त्यामुळे पुण्याच्या जागेवरनं महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळणार हे आता उघड आहे. ही जागा मिळवण्यासाठी भाजपने काही मुद्दे मांडले. गेल्या काही वर्षात पुणे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीकडे 348 मतं असली तरी भाजपकडे 319 मतं आहेत, म्हणजे 30 मतांचाच फरक नाहीये. हे पाहता राष्ट्रवादी आणि भाजपची ताकद तुलनेने समान आहे असं म्हणावं लागेल, कारण विजयासाठी लागणाऱ्या मतांची जुळवाजुळव भाजप करू शकतं. त्यामुळे अनिल भोसले राष्ट्रवादीच्या तिकिटावरती आमदार झाले असले तरी भाजपच्या उमेदवाराला निवडून येण्याची समान संधी आहे, म्हणून भाजप सुद्धा या जागेवर दावा सांगतोय. महायुतीमध्ये पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर आणून जो महायुतीचा उमेदवार असेल त्यांना निवडून आणण्यासाठी तेवढ्याच ताकदीने आम्ही एकत्र येऊन काम करणार. आम्ही जर का भारतीय जनता पार्टीला हे जागा जर मिळाली तर 100% भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकतो. तो महायुतीचा निर्णय असेल, आम्ही तो धर्म पाळू आणि नक्कीच जो कोणी उमेदवार महायुतीचा असेल त्याला ताकदीने आम्ही सगळे एकत्र येऊन पक्ष तो निवडून आणू. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजपमध्ये जोरदार लॉबिंग सुरू आहे. गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय निलेश बोरा यांच्यासह इतर इच्छुक मुंबईत तळ ठोकून आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी गणेश गीते, निलेश बोरा यांच्यासह 4 ते 5 जण इच्छुक आहेत. शिवसेनेची जागा भाजपकडे खेचण्याचा वरिष्ठ पातळीवरती प्रयत्न सुरू असल्याचीही माहिती आहे. नाशिकच्या बदल्यात इतर जागा शिवसेनेला देण्याची चाचपणी सुरू आहे. मात्र हा मतदारसंघ सुरुवातीपासूनच शिवसेनेचा असल्याने जागा आमच्याकडेच राहील असा शिवसेना पदाधिकाऱ्यांचा दावा आहे. शिवसेनेकडनं नरेंद्र दराडे, अंजुम कांदे, भाऊसाहेब चौधरी आणि अजय बोरस्ते इच्छुक आहेत. खासदार श्रीकांत शिंदे नाशिक दौऱ्यावरती आहेत. विधान परिषदेला कुठला उमेदवार द्यायचा याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदेने दिली आहे. समन्वय समिती नेमली असून समितीत दादा भुसे समन्वयक आहेत असंही ते म्हणाले. त्यामुळे कुणाला उमेदवारी द्यायची हे वरिष्ठ ठरवतील अशी माहिती श्रीकांत शिंदेंनी दिली आहे. विधान परिषदेमध्ये कुठला उमेदवार उभा राहणार, कुठे उभा राहणार, कुठल्या पक्षाचा राहणार, या सगळ्याची चर्चा जी आहे ही वरिष्ठ नेते त्या ठिकाणी करतील. समन्वय समितीमध्ये स्वतः दादा भुसे साहेब आहेत. त्यांची बैठक जी आहे ही समन्वय समिती बरोबर झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काही दिवसांमध्ये जे आहे कोण कुठून उभं राहील आपल्याला कळेल. सिंधुदुर्ग रत्नागिरीतली स्थानिक स्वराज्य संस्थेची मूळची जागा शिवसेनेची आहे, राष्ट्रवादीची नाही असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांनी केलाय. सुनील तटकरेंना कोकणची जागा फुकटची मिळाली, मात्र स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करण्यासाठी तटकरेंनी काहीही काम केलं नाही अशी टीका जाधव यांनी केली आहे. सगळे सदस्य आम्ही निवडून आणायचे आणि तटकरे यांनी आयते घेऊन उमेदवारी घेण्याचं काम केलं असा आरोपही भास्कर जाधव यांनी केला. ही जागा सुनील तटकरेंना 3 वेळा फुकटची मिळाली. त्या स्थानिक स्वराज्य संस्था बळकट होण्याकरता म्हणून आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे आपले मतदार वाढवणं याकरता सुनील तटकरेंनी काय केलं तर काही केलं नाही. त्यावेळेला आम्ही राष्ट्रवादीचे आमदार होतो. आम्ही जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक आम्ही निवडून आणायचे आणि आयत्या वेळेला यांनी येऊन तिथे उमेदवारी घ्यायची. शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल केलेल्या वक्तव्यावरनं महायुतीत जुंपली आहे. राष्ट्रवादीत काही आलबेल नाही, राष्ट्रवादीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचं संजय शिरसाटांनी म्हटलं होतं. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफांनी निशाणा साधलाय. तर शिरसाटांची शिवसेनेच्या नेत्यांकडे तक्रार केली असंही सांगितलंय. संजय शिरसाट हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. दर मंगळवारी आमची तिन्ही पक्षांची समन्वय समितीची बैठक असते आणि मी त्या समितीचा सदस्य आहे. गेल्याच मंगळवारी शिरसाटांच्याबद्दल मी शिवसेनेचे समन्वय समितीचे उदय सामंत आणि दादा भुसे यांच्याकडं स्पष्टपणानं नाराजी व्यक्त केली होती की ज्यावेळा आमच्या पक्षामध्ये काही झालं तर शिरसाट कसे बोलू शकतात, त्यांना तुम्ही आवडलं पाहिजे, त्यांना समज दिली पाहिजे अशी त्यावेळा देऊनसुद्धा त्यांनी काल पुन्हा असं वक्तव्य केलं. येणाऱ्या समन्वय समितीमध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करू. काय वाईट बोलले मला तेच कळालं नाही. राष्ट्रवादीचे आमच्या संपर्कात आहे म्हणजे काय संपर्क एकमेकांशी नसावं का?
आणि तुम्ही संपर्काचा अर्थ पक्ष फुटतोय असं का घेताय? पक्षामध्ये अलबेल नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? अनेक नेते एकमेकांच्या संपर्कात असतात. उभाटाचे नेते आमच्या संपर्कात आहेत, काँग्रेसच्या संपर्कात आहेत, शरद पवारच्या संपर्कात आहेत. संपर्कात असणं आणि पक्ष सोडून जाणं हा दोन्ही वेगवेगळे विषय आहेत. आणि मला वाटतं लोकशाहीमध्ये आपण एकमेकाच्या संपर्कात राहणं, संवाद होणं हे केव्हाही हेल्दी त्याला मानलं जातं. म्हणून याचा चुकीचा अर्थ तुम्ही काढू नका ना. तर एकनाथ शिंदेंनी संजय शिरसाटांना कडक शब्दात समज दिली आहे. महायुती संदर्भात वक्तव्य करणं थांबवा, महायुतीत फूट पडेल असं काही बोलू नका, अशा सूचना शिंदेंनी दिल्या. आपल्या तिन्ही मित्रपक्षांना एकत्र घेऊन सरकार चालवायचंय, त्यामुळे पुन्हा अशी वक्तव्य करू नका असं शिंदेंनी फोन करून शिरसाट यांना बजावल्याचं कळतंय. सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेतील रिक्त जागेसाठी 18 जूनला निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रासह तामिळनाडूतील राज्यसभेच्या जागेची निवडणूक होईल. निवडणूक आयोगाकडून आज निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. मुंबईच्या वांद्रेतल्या रेल्वे स्टेशन जवळच्या गरीब नगरमध्ये आजही कारवाई सुरू आहे. अतिक्रमणावरील कारवाईचा आजचा 4था दिवस आहे. दरम्यान गेल्या 3 दिवसात 90% कारवाई पूर्ण झाली आहे. तोडक कारवाईनंतर 200 मेट्रिक टन मलबा हटवण्यात आलाय. कारवाईच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांवरती दगडफेक करण्यात आली होती, त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. वांद्रे इथे पाडकाम करण्याच्या दरम्यान दगडफेक झाल्याच्या प्रकरणात तिन्ही आरोपींची 26 मेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. वांद्र्यातील पाडकामाच्या वेळी दगडफेक आणि पोलिसांवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाले आणि हल्ल्यात पेवर ब्लॉकचा वापर करण्यात आला असा आरोप पोलिसांनी केलाय. हे प्रकरण गंभीर असून पुढच्या तपासासाठी वेळ द्यावा अशी मागणी पोलिसांनी केल्यानंतर आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीकडनं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येते आहे. यासाठी कॉक्रोच जनता पार्टीनं स्वाक्षरी मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. नीट पेपर फूट ही सरकारची चूक असल्याचं दिपकेने म्हटलंय. तो आज हम एक पिटीशन शुरू करने जा रहे हैं जहां पर हम एजुकेशन मिनिस्टर का रेजिग्नेशन मांगने जा रहे हैं. तो आप सभी लोग इसको ज़्यादा से ज़्यादा नंबर्स में साइन करिए और सपोर्ट कीजिए, क्योंकि अब वक्त आ गया है टू मेक दिस सिस्टम अकाउंटेबल. ये सिस्टम की गलती थी जिसकी वजह से 22 लाख से ज़्यादा स्टूडेंट्स का फ्यूचर खराब हुआ है. ये सिस्टम की गलती थी जिसकी वजह से नीट के स्टूडेंट्स को सुसाइड करनी पड़ी है. तो हम चाहते हैं कि कुछ भी हो जाए, लेकिन धर्मेंद्र प्रधान को रिजाइन तो करना ही पड़ेगा. तर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना धमकी आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. जीवे मारण्याची धमकी दिल्याचा स्क्रीनशॉट अभिजित दिपकेंनी शेअर केला होता. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी कॉक्रोच जनता पार्टीला सल्ला दिलाय. कॉक्रोच जनता पार्टीच्या घोषणापत्रात 3 मुद्द्यांच्या समावेशाचं आवाहन दिग्विजय सिंह यांनी केलंय. बॅलेट पेपरवरती मतदानाची मागणी सीजेपीने घ्यावी असा सल्ला दिग्विजय सिंह यांनी दिलाय. तसंच व्हीव्हीपॅट स्लिपच्या मोजणीचा मुद्दा घोषणापत्रामध्ये समाविष्ट करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. पुढची बातमी बघूयात. नाशिक पश्चिम आणि सातपूर विभागाचा पाणी पुरवठा उद्या पूर्णपणे बंद राहणार आहे. मोतीवाला कॉलेज रोड परिसरात मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे आणि महापालिकेने दुरुस्तीचं काम हाती घेतलंय. त्यामुळे रविवारी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबानं होईल. दरम्यान पुढचे 2 दिवस नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाने आवाहन केलंय. अकोला शहरातल्या गुडधी भागात महापालिकेच्या बेपर्वाईमुळे 2 महिन्यांपासून पाणी टंचाई आहे. याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेने नागरिकांचं रस्त्यावरती ठिय्या आंदोलन केलं. रस्त्याचं काम सुरू असताना कंत्राटदाराच्या चुकीमुळे पाईपलाईन फुटली. मात्र 2 महिने उलटूनही महापालिकेने दुरुस्ती केली नाही. ऐन उन्हाळ्यामध्ये गुडधीमध्ये जलसंकट उभं राहिलंय. आंदोलनानंतर पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल डोईपुढे घटनास्थळी पोहोचले. नागरिकांच्या रोषानंतर 1 तारखेपर्यंत पाईपलाईन दुरुस्तीचा आणि तोपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन आता महापालिकेने दिलंय. नागपुरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये पाणी साचू नये आणि सखल भागातल्या वस्त्यांमध्ये पाणी शिरू नये यासाठी महापालिकेने मान्सूनपूर्व नालेसफाईचं काम युद्धपातळीवर सुरू केलंय. नागपूरमध्ये मागच्या 2 ते 3 वर्षात मुसळधार पावसाळ्यामध्ये पूर परिस्थिती उद्भवली होती. त्या पार्श्वभूमीवर पालिकेने नालेसफाईची कामं वेगात सुरू केली आहेत.
दरम्यान 60% नालेसफाई पूर्ण केल्याचा दावा नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांनी केलाय. तर जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 100% नालेसफाईची कामं पूर्ण होतील असं आश्वासनही त्यांनी दिलंय.